रोनीतल्या डोंगर दऱ्यांची खूप आवड होती. बरेचदा तो असा एकटाच निघायचा आणि ट्रेकला जायचा. त्याला बरोबर कुणी नको असायचं, कारण अनेक जण आले की गलका घोळका होतो असं त्याचं मत होतं. आणि बरेचदा रोनीत असाच सणक आली की बाहेर पडायचा. घरच्यांनासुद्धा माहिती नसायचं की रोनीत कुठे गेलेला आहे. तो बाहेर पडल्यानंतर कधीतरी त्याच्या उशीखाली चिठ्ठी सापडायची किंवा कधीतरी आईच्या मोबाईलवरती मेसेज यायचा की आई मी इकडे इकडे ट्रेकला चाललो आहे. त्यामुळे रोनीतचं हे वागणं घरच्यांना काही नवीन नव्हतं. त्या दिवशी असंच रोनीतने ठरवलं. त्याला नेटवरती एक ट्रेक सापडला होता. काहीसा चॅलेंजिंगच होता. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना तो ट्रेक पूर्ण करता आला नव्हता, कारण त्यामध्ये काहीतरी गूढ अडथळे येतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे रोनीतने ठरवलं की आपण हा ट्रेक पूर्ण करायचा, आणि तो सुद्धा एकट्याने. कुठल्याही मित्रमंडळींना विचारायचं नाही, आपण निघायचं. त्याप्रमाणे त्या दिवशी रोनीत असाच अचानक घरामधून गायब झाला. आईला त्याच्या उशीखाली चिठ्ठी सापडलीच की आई मी ट्रेकला चाललेलो आहे, काहीही काळजी करू नकोस, काही दिवसातच मी परत येईन. अरे पण कुठे चालला आहे, कधी येणार, ह्याविषयी काहीही त्यानं लिहिलं नव्हतं. त्यामुळे आईला थोडीशी काळजी वाटली, पण त्याच्या नेहमीच्या सवयीमुळे आईने सोडून दिलं. रोनीत मजल दरमजल करत त्या ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटपाशी आला. त्या ट्रेकची खासियत अशी होती की तो ट्रेक सुरुवात होत होता एका डोंगरावरून, पण डोंगरावरून काहीसा भाग पार केल्यानंतर त्याचा निम्म्याहून अधिक भाग हा खाली जमिनीखालनं होता, एका भुयारी मार्गातून. आणि तिथेच चॅलेंजिंग जास्त होतं. त्यामुळे रोनीत आज खूप एक्सायटेड होता की असं काहीतरी नवीन करायला मिळणार. त्यामुळे तो तयार झाला. रोनीत असा डोंगराकडे बघत उभा होता. तितक्यात त्याला शेजारी असंच कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं. तर तिथे नेहा उभी होती. ती सुद्धा ट्रेककडे चॅलेंजिंग नजरेनंच बघत होती. रोनीत म्हणाला, एक्सक्यूज मी, तू इकडे ट्रेकिंगला आली आहे एकटीच? हो का? नाही नाही, हा ट्रेक जरा चॅलेंजिंग आहे आणि थोडा भीतीदायक आहे असं मी नेटवर वाचलं होतं, म्हणून म्हणलं की तू एकटीच आली आहेस. एक्झॅक्टली, चॅलेंजिंग आणि भीतीदायक आहे असं मीही नेटवर वाचलं होतं, म्हणूनच मी इथं एकटी आली आहे, कारण मला हा ट्रेक एकटीने करायचा होता. दॅट्स ग्रेट, देन लेट्स जॉईन टुगेदर, रोनीत म्हणाला. आणि दोघांनाही एकमेकांना कंपनी मिळाली, त्यामुळे आनंद झाला. दोघंही जणं चढू लागले. पण तो काही एका दिवसामध्ये संपणारा ट्रेक नव्हता. रात्र झाली. दोघांनी योग्य अशी जागा बघून त्या ठिकाणी हॉल्ट घ्यायचं ठरवलं. रात्र कशीबशी सरली. दोघांमध्ये जबरदस्त एक्साइटमेंट होती. पुढे जायचं होतं. भुयारी मार्गामध्ये काय दिसणारे ह्याविषयी दोघंही अत्यंत उत्सुक होते. त्यामुळे दुसरा दिवस सुरू झाला. कधी एकदा तो भुयारी रस्ता लागतोय असं दोघांना झालं होतं. दोघंही पुढे पुढे निघालेले होते. ऊन मी म्हणत होतं. खरं तर थंडीचे दिवस होते, पण इतका गारठा आणि ऊन दोन्ही एकत्र होतं. त्यामुळे काहीसं संमिश्र वातावरण होतं. आणि समोर त्या भुयाराचा रस्ता दिसताच नेहा ओरडली, रोनीत, ते बघ भुयार. इतका वेळ ज्या गोष्टींची ते आतुरतेनं वाट बघत होते, ती गोष्ट समोर दिसताच दोघांनाही किंचित धडधड भरली. काय असेल आतमध्ये, असं काय गूढ दिसेल, ह्याविषयी दोघांच्या मनामध्ये गोष्टी सुरू झाल्या. पण अर्थात त्यांनी वरती प्रत्यक्ष दाखवलं नाहीतच, कारण दोघांनाही दाखवायचं होतं ना की आम्ही किती शूर आहोत. असो. भुयारामध्ये प्रवेश करता क्षणी दोघांनाही एक असा विचित्र कुबट वास यायला लागला. हा असा वास सहसा स्मशानभूमीच्या आसपास येतो हे रोनीतला माहिती होतं. पण दोघांनाही वाटलं की अर्थात जमिनीखाली हे भुयार असल्यामुळे असा वास येणं हे साहजिकच आहे. दोघंही हळूहळू टॉर्च घेऊन पुढे पुढे जाऊ लागले. त्या भुयारामध्ये थोडेसे एक अर्धा किलोमीटर पुढे गेले असतील तर दोघांना तिथल्या भिंतींवरती चित्रविचित्र अशा आकृत्या दृष्टीस पडल्या. नेहाचा अशा आकृत्यांचा थोडासा अभ्यास होता. ती म्हणली, रोनीत, हे बघ ह्या आकृत्या. रोनीत म्हटला, हो अगं काय गं, पण त्याचा काही अर्थ असतो का? हो रोनीत, ह्या आकृत्या काही चांगल्या नाहीत.
ह्या अमानवी शक्तीचा इथे वावर असल्याचं एक चिन्ह आहे. काय सांगतेस काय नेहा तू? अमानवी शक्ती? हो, या अशा आकृत्यांचा जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला आवर्जून सांगितलं होतं की मुलांनो, अशा प्रकारच्या आकृत्या तुम्हाला ज्या ठिकाणी दिसतील त्यापासून तुम्ही थोडं लांबच राहणं योग्य. कारण जिथे या आकृत्या असतात तिथे नक्कीच गूढ शक्तींचा, अमानवी शक्तींचा वावर असतो. पण मग नेहा, आता काय करायचं आपण? इथून मागे फिरायचं का पुढे जायचं? रोनित, आता आपल्याला मागे फिरता येणार नाही. आपण पुढेच जायला हवं. कारण जेव्हा आपण ह्या आकृत्यांच्या संपर्कात येतो त्यावेळेला त्या आपल्याला तशा सोडत नाहीत. एकतर आपल्याला मारून टाकतील किंवा आपण त्यांच्यावरती मात करून ह्या भुयारातून बाहेर पडू. रोनितला आत्ता कल्पना आली की आपण कुठल्या आणि किती संकटामध्ये सापडलेले आहोत. नेहा दाखवत नव्हती वरवर, पण ती देखील मनातून घाबरली होती. दोघंही जण एकमेकांच्या साथीने पुढे पुढे निघाले. तितक्यात त्यांना आवाज आला, पोचलात का इथपर्यंत? दोघंही जण भयंकर घाबरले, डचकले, आजूबाजूला बघू लागले. टॉर्चच्या लाईटमध्ये कोणी दिसत नव्हतं. तेवढ्यात एक मोठी सावली त्यांच्या भोवती दिसली आणि एक ज्येष्ठ व्यक्ती तिथे बसलेली होती. तो माणूस चेहरा सुरकुतलेला होता, डोक्याला मुंडासं होतं आणि अंगामध्ये लाल कफनी घातली होती आणि अंगाचं मुटकुळं करून तो एका कोपऱ्यात बसला होता. साध्या नजरेला तो दिसलाच नसता. त्यांनी आवाज केला नसता तर दोघंही त्याला ओलांडून पुढे गेले असते. पण त्यांनी आवाज दिल्यावरती रोनित आणि नेहा दोघंही मागे वळून बघू लागले. इथपर्यंत पोचणं पण काही सोपं नसतं, तुम्हाला माहिती आहे का? कोण आहात तुम्ही? आणि इथे कसे काय, भुयारामध्ये कसे काय तुम्ही बसलायत? मी कोण आहे हे विसरा. तुम्ही इथपर्यंत कसे पोचलात ते मला सांगा. कारण इथपर्यंत पोचायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही. रोनित पुढे आला आणि म्हणला, बाबा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे कसे काय? प्लीज आम्हाला पुढे जायचंय, रस्ता सांगाल का? रस्ता आपला आपण शोधायचा असतो, कोणाच्या सांगण्यावरून तो सापडत नसतो. आजवर तुमच्यासारखी अनेक धीट माणसं इथपर्यंत आली आहेत, पण इथून पुढे कुणीही जाऊ शकलं नाहीये. माझ्या या राज्यामध्ये कुणीही प्रवेश करू शकलं नाहीये. नेहाला थोडीशी कल्पना आली की आता संकटाचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. तिने बरोबर काही पुस्तकं आणली होती. त्या पुस्तकांमध्ये अशा गोष्टींशी सामना कसा करायचा याची माहिती होती आणि तेच तिने काल रात्री वाचून ठेवलं होतं. तिच्याकडे ओमचा आणि क्रॉसचा 2 चिन्ह होती. तिने तिच्या बॅगेतनं बाहेर काढली आणि एक चिन्ह रोनितच्या हातात दिलं आणि सांगितलं, त्याच्याशी काहीही बोलू नकोस, पुढे चालायला लाग. तू त्याला सांगितलंस तरी पण मला कळणार नाही असं वाटतंय का गं तुला? हां? त्या माणसाने तिच्या हातातली चिन्ह बघितली होती आणि त्यावरून तो विचारत होता, रोनित काहीही बोलू नकोस याच्याशी, तो आपल्याला त्याच्या बोलण्यामध्ये गुंगवून इथेच ठार करेल, तू पुढे चल. अगं पण तो काय आपल्याला करणार आहे? रोनित मी सांगतेय तू पुढे चल. रोनितला पण कल्पना आली की नेहाने संकट ओळखलेलं आहे. तो हातामध्ये चिन्ह धरून पुढे पुढे जाऊ लागला. पुढे जाता क्षणी त्यांना समोरून खूप माणसं चालत येत आहेत असा भास झाला आणि ती माणसं नाही आहेत, सर्व मृत माणसं त्यांच्या दिशेने येत आहेत असा भास झाला. रोनित मला माहिती आहे, रोनित हे सगळे या माणसाचे खेळ आहेत. आपल्याला तो इथेच जखडून ठेवणार आहे. रोनित पुढे चल, थांबू नकोस, थांबू नकोस. रोनितची खरं तर भीतीने गाळण उडली होती. त्याचे पाय लटपटत होते, हात थरथरत होते. बॅगेतनं पाण्याची बाटली काढली, तोंडाला लावली, गटा 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 पाणी पिऊन टाकलं. आता थोडंसं त्याच्या जीवात जीव आला होता. नेहा चल, तू सांगशील त्याप्रमाणे मी करीन. रोनित आणि नेहा हळूहळू पुढे जाऊ लागले. एका हातामध्ये त्यांनी चिन्ह घेतलं होतं आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या
दमदार टॉर्च होती. त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये दोघंही पुढे जाऊ लागले. ती माणसं त्यांच्याच दिशेनं येत होती. मागून तो माणूस म्हणत होता, किती पुढे जाताय? बघतोच मी आता. माझ्या राज्यामध्ये तुम्हाला हे करायची कुणी मुभा दिली आहे? पुढे जाता का थांबताय? मागे वळून बघू नकोस रोनित, तो आपल्याला गुंगवतोय. मागे वळून बघू नकोस. हो नेहा मी चाललोय, पुढे चाललोय असं म्हणून तितक्यात एक माणूस रोनितच्या अंगावर आदळला आणि रोनित प्रचंड घाबरला. पण बॅटरीच्या फटक्याने त्या माणसाला बाजूला सारलं आणि ते पुढे 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 जाऊ लागले. नेहा पण एका हाताने बॅटरीनं त्या माणसांना ढकलत पुढे चालली होती. बाजूच्या भिंतींवरती चिन्ह होती. ती चिन्ह आता हळूहळू प्रकाशमान व्हायला लागली होती. त्यातून लाल रंगाचा काहीसा विचित्र असा प्रकाश बाहेर येत होता आणि तो अत्यंत भीतीदायक वाटत होता. पण आता रोनित आणि नेहा दोघंही भीतीनं पिळवटून निघाले होते. पण पुढे जाण्यावाचून मार्ग नव्हता. मागे वळता येत नव्हतं. ती माणसं त्यांचा रस्ता रोखायचा प्रयत्न करत होती आणि जसे जसे ते पुढे चाललेत तसा तसा तो माणूस त्यांच्याच मागे आहे हा भास किंवा ही जाणीव दोघांनाही होत होती. त्या भिंतींवरच्या चित्रांमधून वेगवेगळे हिंस्त्र प्राणी त्यांच्याकडे अक्राळ विक्राळ नजरेनं बघत होते. दोघांची ही अत्यंत सचोटीची परीक्षा चालली होती. ते पुढे चालले होते. आत्तापर्यंत रोनितला आठवलं की आपण हे जे काही वेडं धाडस करत होतो हे आपल्या जीवावरती कसं बेतू शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव रोनित घेत होता. आज नेहा जणू काही देवानंच पाठवली होती असं रोनितला वाटलं आणि नेहाला सुद्धा रोनितकडे बघून हीच जाणीव होत होती. आपण देखील एकटे आलो होतो, पण रोनित नसता तर काय झालं असतं हा विचारसुद्धा नेहाला करवत नव्हता. दोघे जण जसे पुढे गेले तसा एक मोठा आगीचा डोम त्यांना समोर दिसला आणि तो त्यांच्या अंगावरती आला आणि नेहा बेशुद्ध होऊन रोनितकडे पडली. रोनितला समजेना आता काय करायचं, कारण सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्या गोष्टी नेहाच्या बॅगेत होत्या. त्याला कळेना, पण क्षणभरात तो सावरला. त्याने नेहाची बॅग उघडली आणि त्यामध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. त्यामध्ये त्याला अजूनही ओमचे चिन्ह असलेले काही गोष्टी दिसल्या. त्या त्याने बाहेर काढल्या आणि हातात धरल्या. नेहा शुद्धीवर येईपर्यंत त्याला काहीच करता येत नव्हतं. त्यानं नेहाला खाली जमिनीवरती झोपवलं. तिच्या भोवती ओमची चिन्ह लावली आणि तिथेच तिच्या बाजूला बसून राहिला. त्याने हातामध्ये सुद्धा ओम आणि क्रॉसची चिन्ह धरलेली होती. त्याला कळत नव्हतं की आपण सकाळी या भुयारामध्ये प्रवेश केला होता आणि आता किती वाजलेले आहेत. सकाळी साधारणपणे त्यांनी 12-1च्या सुमारास त्या भुयारामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी हातातल्या घड्याळावरती नजर टाकली तर घड्याळामध्ये रात्रीचे 2 दाखवत होता. एवढा वेळ गेला? इतका वेळ आपण या भुयारामध्ये आहोत? अरे, अंतर तर आपण थोडंसं चालू आहे, पण इतका वेळ आपण कसे काय आतमध्ये? रोनितच्या लक्षात आलं या भुयारामध्ये अडकत चाललेले आहोत. लोकांचे शेअर केलेले अनुभव त्यांनी नेटवरती वाचले होते. ते त्याला आठवू लागले की हा असा शहाणपणा कुणीही करायला जाऊ नका अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग त्यावरती दिली होती. तरी देखील रोनित इकडे आला होता. असो, आता यातून बाहेर तर पडायलाच पाहिजे आणि मी बाहेर पडणारच असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागा झाला. त्याने नेहाची बॅग ढुंडाळली तर त्यामध्ये त्याला एक पुस्तक सापडलं जे कुठल्या तरी वेगळ्या लँग्वेजमधलं होतं. त्यांनी हळूहळू ते थोडंसं चाळल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरेबिक लँग्वेजमध्ये हे सगळे मंत्र आहेत आणि त्याचं उच्चारण पण त्याच पद्धतीचं आहे. आता रोनितला अरेबिक लँग्वेज तर येत नव्हती. काय करावं? नेहाला शुद्धीवर कसं आणायचं? कारण त्याच्याकडचं पाणी देखील संपलेलं होतं. तो तसाच तिथे बसून राहिला. ते पुस्तक चाळत राहिला. तितक्यात नेहामध्ये किंचित हालचाल झाली आणि त्यानं, नेहा उठ ग, नेहा उठतीयस ना? अहो रोनित ती आग गेली. नेहा, ती गेली आग. आपल्याला यातून बाहेर पडायचंय. तुला हे अरेबिक येतं का? हो, माझा अभ्यास झालाय अरेबिकचा. ग्रेट. नेहा उठ अगं,
पुस्तक मी काढलंय तुझ्या बॅगमधनं बाहेर. ते अरेबिक मंत्र वाच. आपण ह्यातून बाहेर पडू. आपण या संकटावरती मात करू. उठ उठ. नेहा हळूहळू उठून बसली. तितक्यात मागून कोणीतरी रोनितच्या डोक्यावरती प्रहार केला आणि रोनित खाली पडला. रोनित! नेहा ओरडली. पण तिला माहिती होतं की अशा गोष्टी होतच राहणार. तिने रोनितच्या आजूबाजूला आता ते ओम ठेवले. हातामध्ये क्रॉस आणि ओमची चिन्ह घेतली आणि ते पुस्तक वाचू लागली. त्या मंत्रांचा प्रभाव जाणवायला लागला. आजूबाजूला जी काही त्या मुर्द्यांच्या काही गोष्टी चाललेल्या होत्या, त्यांना घाबरवण्याच्या, त्यांच्यावरती वार करण्याच्या, त्यांना बेशुद्ध करण्याच्या, त्या गोष्टी हळूहळू थंडावू लागल्या. पण आता रोनितला शुद्धीवर आणणं महत्त्वाचं होतं. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. हे रक्त जर थांबलं नाही तर रोनितचा जीवही जाऊ शकतो हे नेहाला माहिती होतं. तिनं तिच्या बॅगमधनं फर्स्ट एड किट काढलं. त्यातलं बँडेज काढलं. रोनितच्या डोक्याला बांधलं. तिच्या बॅगेमध्ये पाण्याचा एक थेंब वाचलेला होता. तो रोनितच्या तोंडामध्ये घातला आणि रोनितला हळूहळू शुद्ध आले. डोक्याला खूप त्याला मार लागला होता. तरी देखील त्याला आधार देत नेहा ते मंत्र म्हणत दोघं जण त्या भुयाराच्या बाहेर पडण्याच्या दिशेने चालू लागले. अजूनही तो माणूस त्यांच्या मागे होता. मी इतकं तुम्हाला सांगतोय तरी देखील तुमचा बाहेर जाण्याचा अट्टहास चालूच आहे ना. रोनित आणि नेहा त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे चालले होते. त्यांना माहिती होतं की तो बोलण्याच्या नादामध्ये त्यांना गुंगवून त्याच गुहेमध्ये, त्याच भुयारामध्ये अडकवून ठेवणार आहे. आणि नेहा आणि रोनितला बाहेर प्रकाशाची एक तिरीप दिसली. अख्खा दिवस ते त्या भुयारामध्ये अडकलेले होते. मार्ग जेमतेम 1 किलोमीटरचा होता. पण अख्खा दिवस आणि पूर्ण रात्र त्या भुयारामध्ये त्यांनी काढली होती. दोघांच्याही अंगावर जशी सूर्याची ती तिरीप पडली, ते किरण पडलं, तसा तो समोरचा मार्ग लख्ख त्यांना दिसू लागला. आणि मागची सगळी मंडळी जागच्या जागी राख झाली. नेहा आणि रोनित त्या भुयारातनं बाहेर पडलेले होते. रोनितच्या डोक्याला खूप मार लागला होता. पण तो संकटातून सुखरूप बाहेर आला होता. दोघांनीही बाहेर पडल्यावरती एकमेकांना मिठी मारली आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेत दोघंही आपल्या आपल्या घरांच्या दिशेनं प्रस्थान करू झाले.